नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? आज आपण रोजच्याच वापरातले तांदूळ वापरून शाही पुलाव बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी कुकरमध्ये 2 चमचे तेल घालायचं, 2 चमचे तूप घालायचं. तेल आणि तूप गरम झालं की 1 चमचा जिरे घालायचं, 2 तमालपत्रे घालायची, 4 ते 5 काळी मिरी, 3 ते 4 लवंगा, 2 ते 3 वेलची आणि थोडासा कढीपत्ता घालायचा. 3 कांदे मी इथे बारीक चिरून घेतले आहेत. आता हे सर्व 1 मिनिटासाठी तेलामध्ये छान परतून घ्यायचं. कांदा थोडासा लालसर झाला की 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची, 1 चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 हिरवी मिरची, हे देखील छान परतून घ्यायचं. आणखीन 1 मिनिटासाठी मसाले छान भाजले गेले की 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. चवीनुसार मीठ घालायचं. मिठामुळे टोमॅटो हा पटकन शिजला जातो. 1 चमचा लाल तिखट घालायचं, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि पुन्हा एकदा छान हे मसाले एकसारखे आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. बघू शकता मसाल्याने छान तेल सुटायला सुरुवात झाली आहे. आता गॅस मंद आचेवर करायचा आणि 3 चमचे दही घालून घ्यायचं आणि दही घालून हे छान मिक्स करून घेऊयात. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. 2 मीडियम आकाराचे बटाटे, 1 छोट्या आकाराचं गाजर, थोडासा फ्लॉवर, 4 ते 5 फरसबीच्या शेंगा, अर्धी वाटी वाटाणे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता या सर्व भाज्या मसाल्यामध्ये छान कोट करून घेऊयात. एक मिनिटासाठी भाज्या या मसाल्याबरोबर शिजवून घेऊयात. थोड्याशा शाही पुलावाची चव यावी म्हणून मी इथे काजू घालणार आहे. तुम्ही नाही घातलेत तरी चालतील. अर्ध्या तासासाठी मी इथे 2 वाटी तांदूळ पाण्यामध्ये भिजत घालून ठेवले होते, ते घालून घ्यायचे. तांदूळ घातल्यानंतर छान मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर वरतून पाणी घालूयात. भाज्या आणि तांदूळ पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी घालून घ्यायचं. चमच्याने एकदा छान ढवळून घ्यायचं. वरतून थोडीशी तुपाची धार सोडून कुकरला वरतून झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. दहा ते 15 मिनिटांनंतर झाकण काढून बघूयात. छान असा पुलाव इथं शिजला गेलाय. एकदा चमच्याने बघूयात आपण. मस्तच. चला तर मग तुम्ही पण हा शाही पुलाव घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला होता ते. आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.